नमस्कार मंडळी, तुमचं काजलची रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे खास वांग्याचं भरीत. तर चला बघूया कसं बनवायचं ते. आता त्यासाठी लागणारं साहित्य सर्व घेतलं आहे मी. आता गॅस चालू करून घेऊया. मग याच्यावर वांगे भाजायला टाकायचे. आता माझ्याकडे जाळी नाही आहे, त्याच्यामुळे मी असेच टाकते त्यावर वांगे भाजायला. त्यानंतर घेतलं आहे मी जिरे, कोथिंबीर, हिरवी मिरची, एक पाकळी लसूण, 2 कांदे. आता आपण कांदे पटापट चिरून घेऊया. कांदे चिरून मस्त बारीक करायचे आहेत. ज्यात जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही. आता एकदम फास्टमध्ये कांदे कट करून घेते. हे बघा, मी अशा प्रकारचा कांदा कापते. तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही टाका. तुम्हाला जर नसेल आवडत भरतामध्ये कांदा तर नाही पण टाकलं तरी चालेल. पण मग मला पहिल्यापासून कांदा टाकूनच भरीत आवडतं, त्यामुळे मी टाकलाय. आता मी लसूण फोडून घेते, सोलून घेते. तर आता आपला लसूण पण सोलून झाला आहे. आता घेऊया आपण हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्याचे देठ काढून घेते. आता मिरच्यांचे देठ काढून झाले. आता कोथिंबीर कापून घेऊया. बघा, कोथिंबीर मी बारीक कापली आहे. त्यानंतर आता लाईट नाही, त्यामुळे खलबत्त्यामध्ये आपण मिरच्या कुटून घेऊया. आता लसूण टाकूया. लसूण पण थोडंसं कुटून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया. आता मी घेतलं आहे 1.5 चमचे मीठ माझ्या अंदाजाने. आता बारीक कुटून घेतले. आता कुटून झाल्यानंतर आता साईडला काढून घेऊया. आता तोपर्यंत आपले वांगे पण चांगले भाजले आहेत. हे बघा किती छान प्रकारे भाजलेत आपले वांगी. एकदम मस्त भाजते. जाळी असते तर अजून मस्त भाजले गेले असते. माझी जाळी होती भाजायची, ती कुठे पडली आहे सांगता येत नाही. हे बघा, आता आपले वांगे झाले आहेत भाजून. बघा अशा प्रकारे भाजले आहेत, सोलून पण घेतलेत. आता याला बारीक करून घेऊया चांगलं. कढई तापायला घेऊ. आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. थोडं कढई तापली की आता मी घेतलं आहे तेल टाकून. आता तेल तापल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला टाकायचे आहे यामध्ये जिरे. हे बघा, जिरे चांगले परतले आहेत. आता मिरचीचे ठेचा जो आपण करून ठेवला ते टाकलं आहे. त्याला चांगलं मिक्स करून घेऊया तेलामध्ये, परतून घेऊ. ते चांगलं परतलं लगेच आपल्याला त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. बघा, घेतलाय मी सर्व कांदा टाकून. आता चांगलं मिक्स करून घेऊया. चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत कांद्याला भाजून घ्यायचं आपल्याला. चांगला परतला की मगच छान लागतं कांदा, नाही तर टचर लागते. जाड असतं ना थोडासा कांदा, त्यामुळे तर चांगलं परतून घ्यायचं. आता यामध्ये घेतली कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घेऊ. आता सोललेले वांगे आणि केलेले आता ते टाकून घेऊया.
वांग्याचं भरीत टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्रित करून घेऊया. बघा किती मस्त वास येतो, किती छान वाटतं, मस्त सुगंध येतो एकदम. आता यावर आपण आहे ना थोडंसं मस्त मिक्स करून घेऊ, कमी गॅस करून घेऊ. गॅसला कमी करायचं आहे, नाही तर जळून जाते. आता यामध्ये घेतली कोथिंबीर टाकून परत एकदा मिक्स करून घेऊया. आता यावर आपण झाकण ठेवू थोडा वेळ. तोपर्यंत मी आता भाकरीचं पीठ मळून ठेवलेलं होतं. आता मी भाकरी करून घेते. तवा मी आधीच तापायला ठेवला होता. आता मस्त भाकर थापून घेते. भरत्यासोबत बाजरीची भाकर असली ना तर खूपच मस्त वाटतं. आता हे बघा आपली भाकर पण झाली आहे थापून. मस्त भाकर तव्यावर टाकली आहे मस्तपैकी. आता पाणी बिणी लावले. भरत्यासोबत बाजरीची भाकर जर नसली, चपातीसोबत इतकी खाण्यास मजा नाही येत, पण तितकी बाजरीच्या भाकरीसोबत खायला छान वाटतं. तर तुम्हाला जी भाकर आवडत असेल किंवा चपाती आवडत असेल तुम्ही त्याप्रमाणे करू शकता आणि खाऊ शकता. आता मला भरत्यासोबत भाकरच आवडते, त्याच्यामुळे मी भाकर करून घेतली आहे आणि फुगण्यासाठी गॅसवर पण भाजली आहे. आता चूल नव्हती, चूल असती तर आरावर भाजली असती. पावसाळ्याच्या दिवसात चूल वगैरे पेटवता येत नाही. हे बघा इकडे आपलं भरीत पण झाले चांगल्या पद्धतीने. थोडंसं माझ्याकडून थोडं नॉर्मल खाली लागले आणि एकदम भारी झालेलं आहे. तर अशा प्रकारे भरीत आणि भाकर तुम्ही बनवू शकता. खूप मस्त, खूप चविष्ट लागतं. हे बघा आता मी घेतलंय वाढून जेवायला. तुम्ही पण बनवा आणि घ्या वाढून जेवायला. बघा किती छान झाली आपले भरीत आणि भाकरी. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा